व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये जो उलटफेर झालेला आहे त्यामुळे अनेक जणांना वेदना झालेल्या आहेत, अनेक जण शोकमग्न झालेले आहेत, अनेकांना सुतक लागलेलं आहे. या शोकाकुलांपैकी काही नावं म्हणजे पवार कुटुंब आहे, उदोजीराव आहेत, आपले भोंगा आहे, भोंग्याची तर तडफडच चालू आहे. राहुल गांधी यांना सुद्धा दुःख झालंय, मात्र त्यांना आनंदही झालाय की केरळमध्ये त्यांचं सरकार येणार आहे. आणि आता असं ऐकण्यात आलेलं आहे की तामिळनाडूमध्ये सुद्धा कदाचित TVK सोबत म्हणजेच विजय थलापती यांच्या सोबत काँग्रेस सरकार स्थापन करू शकते. तशी ऑफर विजयच्या वडिलांनी काँग्रेसला दिलेली आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. अजून निश्चित काही झालेलं नाहीये. मात्र देशभरामध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पडल्या तर कशा. बरं, हे के खोरपणा ममता बॅनर्जींचा अजूनही चालू आहे. अशी राळ उठवण्यात आली होती की पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी या कधीच पडू शकत नाहीत. मात्र पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी पडल्या आणि त्यामुळे अनेकांना तीव्र दुःखाचा झटका लागला. या झटका लागलेल्यांपैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील साहेब, म्हणजेच आपले सलायन योद्धा, संघर्ष योद्धा. त्यांना आश्चर्याचा धक्का लागलेला आहे आणि मनोज जरांगे यांना अजूनही कळेल असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष तिथे कसं काय जिंकून आला बुवा. की 2011 मध्ये तर यांचे 0 सीट होते, नंतर 2016 मध्ये काहीतरी 4 सीट आल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये थेट 77 पर्यंत हे पोहोचले आणि आता 206-207 आमदार यांनी निवडून आणलेले, स्पष्ट बहुमत मिळवलंय. अरे चा, हे असं झालं तरी कसं, हा प्रश्न पडलेला आहे मनोज जरांगे यांना. आणि ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर मनोज जरांगे यांनी देखील टिप्पणी केलेली आहे. खरं तर हे न उलगडणारं कोडं आहे वगैरे 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 असं काहीही नाही. ममता बॅनर्जी यांच्या अराजकतेला, धाकदपटशाहीला तिथली जनता कंटाळली, त्रासली होती आणि त्यांनी ठरवलेलं होतं की यांना उलटफेर करायचा आणि ममता बानोला घरी बसवायचंच. मित्रांनो, पश्चिम बंगालमधून देशातल्या इतर भागांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले, शिक्षणानिमित्त स्थायिक झालेले जे मतदार होते ते स्वगृही परतले आणि त्यांनी भरभरून मतदान केलेले. विचार करा तुम्ही, 92% वर दोन्ही टप्प्यांमध्ये मतदान झालं पश्चिम बंगालमध्ये. याचाच अर्थ असा आहे की ममता बॅनर्जी 100% हरणार. आणि याची कुणकुण दस्तूर खुद्द ममता बॅनर्जींना सुद्धा लागली होती, म्हणूनच त्यांची थेर आणि नाटकं चालू झालेली होती. मात्र ही गोष्ट मनोज जरांगे यांना अजिबातच अजूनही उलगडलेली नाही. कोणीतरी राजकीय एखाद्या पंडिताने त्यांना ही गोष्ट व्यवस्थित समजावून सांगणं गरजेचं आहे की जनाधार म्हणा किंवा लोकांचा जो सपोर्ट असतो तो फक्त जातीय भाषण करून मिळत नसतो, तर विकास कामाचे मुद्दे देखील समोर आणावे लागतात. आपण लोकांसाठी काहीतरी करतोय हे त्यांना दाखवून द्यावं लागतं. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने बूथ मॅनेजमेंट केलेली होती, त्यांचे बूथ एजंट जे सक्रिय केलेले होते, त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. मित्रांनो, मनोज जरांगे यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे तर आपण बघणारच आहोत. मात्र नेहमीप्रमाणे आपले प्रपंच परिवाराच्या, या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या सत्कर्मामध्ये जे योगदान देतात, सहकार्य करतात, त्यांचे आभार मानणं देखील खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तेव्हा ठाण्याचे प्रकाश ढगे यांनी मुलाची मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आशा दातार यांनी देखील अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. रवींद्र बारे यांनी देखील योगदान दिलेलं आहे. यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप देखील घेतलेली आहे. शीतल भाऊराव सावंत या भांडूपच्या आहेत, मुंबईच्या, आणि यांनी देखील आपल्या प्रपंच परिवाराच्या सत्कर्मामध्ये योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार
त्यानंतर त्यांचे जे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक आहेत, ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा जेवायला नसतात ना, अशांना आपण अन्नदान करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. अनेकांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. त्याच्याच बळावर, त्याच पाठिंब्यावर आपण हे सत्कर्म करत आहोत. जो बळीराजा जगाला पिकवून खाऊ घालतो, त्याच्यावर पण दुष्काळामुळे उपासमारीची वेळ येते, हे दुर्दैव आहे. मात्र त्यांच्या अडीअडचणी सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे, सामाजिक जाणीव, जबाबदारी आहे. आणि म्हणूनच निस्वार्थपणे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनीच्या अडीअडचणीला पुढे येत असतो. आपणही इतरांप्रमाणेच सहकार्य करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान तुम्हाला द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला इतरांप्रमाणेच, यांच्याप्रमाणेच तुमच्या रिसिप्ट सुद्धा बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तेव्हा मित्रांनो, सामाजिक जाणीव, जबाबदारी याचा विचार करा आणि आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं म्हणून पुढे या, कारण शेवटी आपले सत्कर्मच आपल्या सोबत असणार आहे. जय हिंद. तर मनोज जरांगे यांना अमाप लोकप्रियता मिळाली, लोकांचा सपोर्ट मिळाला, त्यांच्या आजूबाजूला लोकांचा घराडा पडू लागला, वारे माप प्रसिद्धी मिळाली त्यांना. मध्यंतरी त्यांनी अनेक स्टंट्स देखील केलेले होते आणि या स्टंट्सच्या जोरावर ते काही लोक जमा करण्यामध्ये त्यांना यश आलं. मग आचकट विचकट बोललं, म्हणजे एक कॅप्शन सुद्धा त्याच्यावर आलेलं होतं की वंगाळ जरांगे यांची भंगार भाषा. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे स्वजातीला सोडून इतर जातींमध्ये जे लोक आहेत ना, त्यांना भंगार जातीचे असे म्हणतात. हे जे व्हिडिओज मित्रांनो सोशल मीडियावर, युट्यूबवर सगळीकडे अवेलेबल आहेत. अनेकदा अनेकांनी ते फॉरवर्ड केलेले आहेत. आपणही 1-2 व्हिडिओ यांचे असे दाखवले होते. मात्र जेव्हा त्यांना असे प्रश्न विचारले जातात की जरांगे साहेब, तुम्ही असं जातीपातीमध्येच का बोलत असता, इतर जातीला अशा नावं का ठेवतात, ते पलटी मारतात करामती काकांसारखी. मी असं बोललोच कधी, असं म्हणून जातात. मुळात काय आहे माहितीये का मित्रांनो, की जरांगे यांनी मराठवाड्याच्या कुणबी मराठ्यांसाठी जो लढा सुरू केला होता, तेव्हा मराठवाड्यातल्या लोकांना सर्टिफिकेट द्यायचं कबूल झालेलं होतं, सरकारनं मान्य केलेलं होतं. मात्र मग यांच्या मागण्या वाढत गेल्या. मग सरसकटच पाहिजे, मग सगळे सोयरे सुद्धा पाहिजेत. आता तर मुस्लिमांसाठी सुद्धा हे तीव्र आंदोलन करणार आहेत म्हणे. ठीक आहे, हे चालू द्या. पण मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही गोष्टीचा संपूर्ण विचार केल्याशिवाय, त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत कसं काय पोहोचू शकतो. बरोबर आहे. अभ्यासुनी प्रकटावे असं म्हटलं जातं. मात्र काही जणांना हे ध्यानातच येत नाही. त्यातल्या त्यात जरांगे साहेब तर खूपच महान आहेत की ते तुकोबारायांना सुद्धा तुकाराम फिकाराम असं म्हणून जातात, म्हटलेले आहेत. आणि ते सुद्धा महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे मित्रांनो. तेव्हा मनामध्ये अशी शंका येते की खरंच जरांगे अभ्यासुनी प्रकटत असतील का. कारण ममता बॅनर्जी यांच्याबद्दलही त्यांनी जे विधान केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी काहीही अभ्यास केलेला नाही हे प्रकर्षाने जाणवतं. तेव्हा एकदा जरांगे भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झाला, त्याबद्दल काय बोलतो? अगोदर वेगळं वाटत होतं, मला वाटतं आता काय काय काड्या खुसल्या का त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं. तिथं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण कोण पडत आहे. ते ममताबाई पाडी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफडा आहे काय. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झाला, त्याबद्दल काय बोलतो? अगोदर वेगळं वाटत होतं, मला वाटतं आता काय काय काड्या खुसल्या का त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं. तिथं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण कोण पडत आहे. ते ममताबाई पाडी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफडा आहे काय. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की दरवेळेस हे जिंकतात कसे वडे, काय कारण असावं यांच्या जिंकण्याचं. आम्ही लोकांना विचारतो तुम्ही मतदानाला गेले होते का, तर लोक म्हणतात नाही नाही आम्ही मतदानाला गेलो नाही. मग हे जिंकलेच कसे. आणि ममता बॅनर्जी तर पडणारच नव्हत्या, त्या 100% तिथून निवडून येणार होत्या, मग त्या पडल्या कशा, असा प्रश्न मनोज जरांगे यांना पडलेला आहे. मात्र जरांगे यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की जो हिंदूंविरोधात गेला
त्याचा नायनाटच झाला. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये तेच केलं. बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर बसवून ठेवले तिथे सगळे, त्यांना तिथे आश्रय दिला, अनधिकृतपणे तिथे त्यांना काहीही करण्याची मुभा देऊन टाकली. हिंदूंची मंदिरं यांनी बंद केली, अक्षरशः कुलूप लावले. मात्र जशी ममता पडली, अनेक मंदिरांची कुलूप तिथून काढण्यात आलेली आहे. हावडा ब्रिजवर हजारो लोक जमले आणि जय श्रीरामचे नारे देऊ लागले. अर्थात जय श्रीराम हा नारा किंवा ही घोषणा ही काही राजकीय घोषणा अजिबातच नाहीये. मात्र ममता बॅनर्जी यांना दाखवून देणं सुद्धा गरजेचं होतं की हिंदू जागा झालेला आहे. मित्रांनो, विचार करा तुम्ही, किती मोठा कायापालट झालेला आहे. ज्या ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालची पूर्ण वाट लावून टाकली, न तिथं उद्योगधंदे, न तिथं रोजगार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथलं जे पोलीस खातं आहे ना, डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटला ममता बॅनर्जीने पपेट बनवलं होतं, आपलं कठपुतली बनवून टाकलं होतं. आणि खरी गुंडागुर्दी हे पोलीसच करायचे तिथे ममताच्या आदेशावरून. बदनाम झालेलं आहे पश्चिम बंगालचं पोलीस खातं, बंगालचं पोलीस खातं. मनोज जरांगे यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जसा उलटफेर झाला तसाच उलटफेर पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. यांचा सरळ सरळ आरोप असा आहे की यांनी निवडणुकीमध्ये घोटाळे केलेले आहे, ईव्हीएम सेट केलेत वगैरे वगैरे वगैरे, असं यांना वाटतं. यांना बोलायचं सुद्धा आहे. ते अनेक नेते तर हा आरोप करतच आहेत, ममता बॅनर्जी सुद्धा करतच आहेत हा आरोप की SIR मुळे प्रत्येक मतदारसंघातून 30,000 मतं माझी काढून घेण्यात आली आणि म्हणून माझा टेक्निकल पराभव झालेला आहे. मात्र माझा नैतिक विजय झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा अनैतिक विजय झालेला आहे. मात्र मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की विचार करा, 1 कोटी मतदार यादीतून हाकलण्यात आले का? एक तर ते वारलेले, त्यांच्या नावावर कोणीतरी मतदान करत होतं. 2, हे सगळे घुसखोर होते, जे या देशाचे नागरिकच नाही ते मतदान करत होते. SIR मधून हाकलून लावण्यात आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडलेली आहे मित्रांनो की तिथे फेन्सिंग करायचं होतं. बांगलादेशची आणि आपल्या देशाची जी बॉर्डर आहे तिथं फेन्सिंग करायचं होतं, कुंपण घालायचं होतं. मात्र ममतानं ते कुंपण घातलं नाही. त्यामुळे हे सगळं घडलं. अमित शहा गृहमंत्री आहेत देशाचे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे की येत्या 45 दिवसामध्ये आता तिथे फेन्सिंग करण्यात येईल. आता हळूहळू एक एक गोष्ट घडत जाणार आहे. लोक त्रासलेले होते, यांचं बूथ मॅनेजमेंट कडक होतं, त्यामुळे त्या जोरावर हे जिंकलेले आहेत. असं काही नाहीये की रात्रीच जादू झाली म्हणून, अजिबातच नाही. हळूहळू भारतीय जनता पक्षाने शिरकाव केलेला आहे पश्चिम बंगालमध्ये. हे सगळेजण आरडाओरडा करायला लागलेले आहेत की पश्चिम बंगालमध्ये यांनी चापलुसी केलेली आहे. ED, CBI, SRPF, SAPF वापरून यांनी बळाचा वापर करून धाकदपटशाही करून विजय मिळवलेला आहे. मग केरळ आणि तामिळनाडू का बरं सोडलं असावं या लोकांनी, याचा विचार हे लोक का करत नाहीत? म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये फेअर मतदान झालं, फेअर निवडणुका झाल्या आणि फक्त पश्चिम बंगालमध्येच घोटाळे झालेले आहेत का? अजिबातच नाही. त्यातल्या त्यात मनोज जरांगे यांनी तर निवडणुकीवर बोलूच नाही. त्याचं कारण असं आहे, लोकसभेच्या वेळेस यांना एका मतदारसंघातून 1,000, 2,000 उमेदवार द्यायचे होते. दिले नाही दिले. त्यानंतर विधानसभेला काय म्हटले, ह्याला पाडा, त्याला पाडा, त्याला पाडा, त्याला पाडा, त्याला पाडा. कोण पडलं? यांनी ज्यांना सपोर्ट केला तेच घेते नाव खड्ड्यात. राजेश टोपेंचं काय झालं आज? राजेश टोपे राजकीय पटलावर कुठेच नाही येत आज. नाव सुद्धा सध्या कानावर पडत नाही राजेश टोपे यांचं. प्रणिती शिंदेकडून यांनी पैसे घेतल्याचा आरोप यांच्यावर आहे प्रचारासाठी आणि पाठिंब्यासाठी. शिंदे नावाचे एक आहेत, अमोल शिंदे, यांनी समोर येऊन ही गोष्ट सांगितलेली आहे. विधानसभेच्या वेळी सुद्धा मनोज जरांगे यांनी इम्तियाज जलील, त्याच्यानंतर ते मौलाना सय्यद जमानी का जुमानी काहीतरी होते ते नोमानी, त्यांच्यासोबत बंद खोलीआड चर्चा केल्या होत्या. दलित, मुस्लिम आणि मराठा असे एकत्र आणून महायुती सरकारला अडचणीत आणायचं, यांना पाडायचं, यांना गाडायचं, यांचा प्लॅन होता. मात्र झालं तसं नाही झालं.
यांनी कच खाल्ली. यांना माहिती आहे की आपण तोंडावर साफ आपटणार आहोत. त्याच्यामुळे यांनी माघार घेतलेली आहे. आणि असे माघार घेणारे जे आहेत त्यांनी इतरांच्या विजय आणि पराजय यावर अजिबातच बोलू नये. मुळात मनोज जरांगे यांनी जरा पश्चिम बंगालची परिस्थिती थोडी बघायला हवी होती, त्याचं अवलोकन करायला हवं होतं. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल मनोज जरांगे यांना, जर मी गेलो असतो पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी तर ममता बॅनर्जी निश्चितच निवडून आल्या असत्या, असाही त्यांचा काही विचार असू शकतो. कारण राकेश टिकेत सारख्यांसोबत जर हे हात मिळवणी करू शकतात तर ममता बॅनर्जी तर जवळच्याच आहेत. आणि असंही सज्जाद नोमानी वगैरे हे इम्तियाज जलील वगैरे यांच्या नादी आता लागलेले. या शांतिप्रिय समाजाला सुद्धा यांना आता आरक्षण मिळवून द्यायचं आहे, त्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांना अत्यंत जवळच्या वाटणारच आहेत. मात्र मित्रांनो, मनोज जरांगे यांना जो प्रश्न पडलेला आहे की ममता बॅनर्जी या निवडणूक कसं काय हारल्या किंवा पराभूत कशा काय झाल्या, तर मनोज जरांगे यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत याचा जरा बारकाईनं अभ्यास करावा. 1.5-2 महिने सोडा, चला गेल्या 2 वर्षामध्ये तिकडे काय काय घडलेलं आहे. संदेशखाली प्रकरण विसरलेलं आहे का अजून कोणी? नाही. आरजी कर रुग्णालयामध्ये काय झाला होता प्रकार? अहो, गेल्या निवडणुकीमध्ये 300 हिंदू लोकांच्या हत्या केल्या आहेत ममतानं. तिथले छोटे छोटे पोरं आहे ना, बॉम्बगोळे घेऊन हिंडायचे रस्त्यावर, गावठी कट्टे घेऊन हिंडायचे. आता ती परिस्थिती नाही, आता बंद पडलंय सगळं. आणि म्हणूनच कदाचित ह्यांचं हे जे अराजक आहे हे संपल्याचं यांना जास्त दुःख आहे. कारण यांना समाज नेहमीच अस्थिर ठेवायचा असतो. कारण आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आणि मारे माग पैसा छापायचा आहे. तेव्हा एक काळ येत असतो प्रत्येकाचा. मित्रांनो, असं म्हणतात की राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आलेला नाहीये आणि ते आज ममता बॅनर्जी यांच्या पराभवानं सिद्ध झालेलं आहे मित्रांनो. मात्र ही गोष्ट जरांगे यांना कितपत पटेल किंवा जरांगे यांना कितपत मान्य होईल हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा मनोज जरांगे यांच्या जवळचे जे आहेत सल्लागार म्हणावं किंवा ज्यांचं मनोज जरांगे ऐकतात, खरं तर ऐकत नसावेतच कोणाचं, आजपर्यंत तर तेच दिसून आलंय की मनोज जरांगे कोणाचंच ऐकत नाहीत. हा, फक्त करामती काकांचं ऐकतात. तरी सुद्धा जर जमलंच तर आपल्या जवळच्या लोकांकडून तरी यांनी थोडंसं समजून घ्यावं की ममता बॅनर्जी कशा जिंकलेल्या आहेत. बघूया जरांगे हा प्रयत्न करतील की नाही, कारण आता त्यांचं लक्ष सध्या वेगळ्या ठिकाणी आहे. परत एकदा गाडी फडणवीसांवर घसरलेलीच आहे. तेव्हा आता भविष्यामध्ये आता आणखी जरांगेंकडून काय काय विधानं येतात आणि आता ते काय काय निर्णय घेतात हे बघणं खूप रंजक ठरेल. कारण त्यांनी आतापासूनच दलित मुस्लिम यांच्यासोबतची मोठ बांधायला सुरुवात केलेली आहे. मात्र याचा काही फार मोठा परिणाम होईल असं अजिबातच वाटत नाही. त्याचं कारण आहे मनोज जरांगे यांचीच समाजातल्या बहुतांशांनी साथ सोडलेली आहे आणि कदाचित त्या वैफल्यामुळे अशी वेगवेगळी विधानं जरांगे यांच्याकडून येत असावीत. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितपणे कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रत्येक मताचा आदर करतच आलेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा. आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण कर्करोगग्रस्त रुग्णांसाठीची सेवा देतो. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी जे अन्नदान देतो. जो शेतकरी जगाला पोचतो दुष्काळामध्ये, त्याच्यावर उपासमारीची वेळ येणं हे दुर्दैव आहे. आपण त्यांच्याही अडीअडचणी आपल्या परिवाराच्या सत्कर्माच्या माध्यमातून सोडवत असतो. मित्रांनो, शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत राहणार आहे आणि सामाजिक जबाबदारी आणि जाणीव ही मनामध्ये ठेवून संवेदनशीलता जपत आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनींची मनोभावे निस्वार्थपणे सेवा करत आहोत, ज्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. अनेक जण योगदान करतात, सहकार्य करतात. आपणही करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. मित्रांनो, ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे इतरांप्रमाणेच त्याची पावती तुम्हाला सुद्धा देता येऊ शकेल. तेव्हा मोठ्या प्रमाणावर सहकार्य करा मित्रांनो आणि आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.